नमस्कार. काय आई, काय वाटतंय? 8 महिने झाले लग्न ठरून आणि आता तो क्षण जवळ येणार, लग्न होणार. हा, आठवणी सगळ्या नजरेसमोर येत असतील ना? हो येतात ना. लहानपणापासूनचा एखादा शाळेतला वगैरे सांगा ना प्रसंग किंवा काय आठवण. एकदा म्हणजे आम्ही मुंबईला राहत होतो, इथे सासू सासरे होते. आम्ही ट्रेनमध्ये चाललेलो होतो. तिला वडापाव खायचा होता आणि कर्जतचा वडापाव फेमस होता. हां, ती म्हणली मला वडापाव खायचा आहे. तिचे पप्पा खाली उतरले, तोपर्यंत ट्रेन चालू झाली. तिने बघितलं बाहेर खिडकीतनं चालताना दिसली, लागली ओरडायला तिथे ट्रेनमध्ये, मम्मी मला नाही खायचं वडापाव, मला पप्पा पाहिजेत, वडापाव नको. काय ते पप्पा राहिले होते. पण आता तुमच्या या प्रवासामध्ये पप्पा या स्टेशनवरच राहणार आहेत आणि तुम्ही नव्या स्टेशनवर चाललेले आहात. कसं वाटतंय, काय वाटतंय? दुःख वाटतंय थोडंसं, पण हे तर होणारच आहे. हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, हो की नाही? आईला तर किती दडपण असेल, आईला किती टेन्शन असेल. हो, आतापर्यंत म्हणजे ज्या काही गोष्टी असायच्या, तिचं जरी म्हणजे कॉलेजमधलं किंवा कंपनीतलं जरी असेल तर ती मला सांगायची, आणि माझं जरी घरचं काय असेल तर मी तिला सांगायची. म्हणजे प्रत्येक गोष्टी दोघीजणी हे करायचं. सासूबाई, काय सांगाल तुम्ही आता तिला? कसा विश्वास द्याल? जे काही घरातली माणसं आहेत ती तिचीच समजून तिने राहायचं. सासू सासरे आई वडील समजूनच राहायचं आणि सासू सासऱ्यांनी पण ती मुलगी म्हणूनच समजायचं. अरे वा, त्यामुळे काळजी करू नका. हा, काय करायचं ते हट्टीपणा तिकडे पण सुरू ठेवा, पण सासरी बुवांना वडापावला कधी उतरवू नका. राहायची ते स्टेशनवर चुकीचा वडापाव घेऊन. पण तुम्ही सकाळी उठलं की स्वतःचा चहा स्वतः करून घेता? हो. काय सांगता? तुम्हाला सवयीच असेल चहा करणं. आता 1 मिनिटात मला चहा करून घेऊन यायचं. 1 मिनिटात नाही, चहा उकळायला वेळ लागतो ना. सगळे लक्षात आलं. आता हे काय आम्हाला माहिती नाही का? लगेच बोलून टाकायचं असा स्वभाव आहे. पटकन समजून घ्या. कधी असं काय बोलल्यावरती पटकन जर बोलली तर लक्षात ठेवा, हे तर स्वभावातच आहे. हा, मिळेल का चहा? वेळ सुरू होणार आहे. 1 2 3 वेळ सुरू झाली. चला, काय होईल असं वाटतं आई? काय होईल? करेल सासूबाई, तुम्ही त्यांच्या हातचा चहा प्यालाय? खायला तो तेव्हा, पण ते दुसऱ्यांनीच केलेलं असेल ना. त्याने नाही केलाय. थांबा, आता देतो तुम्हाला शिक्षा. ती येईल तो आपण घेऊ सगळे गोड मानून. आता त्यांची पळापळ करू. 30 सेकंद झाली. लवकर. 10 9 5 4 3 2 1. पहिला मान तुमचा घ्या. थांबा, इतक्यात पिऊ नका. घ्या आई, हा तुम्ही. आणि सगळ्यात प्रिय व्यक्ती तुमची महेंद्र कुठे आहेत? या. आता हे बघा, माहिती होतं की नाही 4 कप कमीत कमी आणला पाहिजे. पण आधी सासूला आणला, आईला आणला आणि महेंद्रला आणला. मी हे धरून बसतो हातात. काय घ्या, स्वतःवरचं संकट दुसऱ्यांवर ढकलायचं नसतं. थांबा, असं थांबा, आला ठेवायचं नाही. थांबा, तिकडे काम हात कापायला लागला तर तेव्हा भाजायचं आणि तेव्हा. चहा आहे आतमध्ये आणखीन. नको, तो इतरांना बघायचंय कसा आहे. घ्या, तो घेतो. नाही, तो घेतो काय? नाही, घ्या. बर. आणि आता सगळ्यांचा एकेका मी सांगेन त्यांनी प्यायचा, आधी नाही प्यायचा. मला सगळ्यांचे चेहरे बघायचे कसे होतात. प्या, कसं झालंय कळेल आम्हाला. सासूबाईंचा चेहरा बघूया आता चहा प्यायल्यावर. शांतपणे प्या.
हा छान आहे. म्हणजे इथून पुढे तिने काही केलं तरी तुम्ही छानच म्हणायचं. मातोश्री काय हाय व्यवस्थित, साखर जरा कमी. चला, म्हणजे आईने कौतुक केलेलं आहे हे पहिले की नाही मला माहित नाही. बघा आता खरं तुम्हाला कळेल माझ्याकडून काय झालेलं आहे. कारण हे काय त्यांचे कौतुकच करणार हो दोघे. छान झालाय चहा. वा वा, खूप छान. इतका छान चहा धावपळीत का होईना केला, पण दुधाचा वापर जास्त होता. तेव्हा यानंतर सासरच्यांना सांगायचे तुमचं दुधाचं बिल थोडं वाढेल. हा